नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 3 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो इथे सुरुवातीला बघा सायली आणि अर्जुन हे अभिषेकाला जाण्यासाठी निघत असतात, परंतु त्या अगोदर इथे सायली प्रियाला म्हणत असते की प्रतिमा आत्याला बरं वाटत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना घरी ठेवून जातोय. जर प्रतिमा आत्याला थोडासा जरी त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे, मी तुला सोडणार नाही, तिला जर त्रास देण्याचा प्रयत्न तू केलास तर, असं म्हणून प्रेक्षकांनो हे दोघेही घरातून बाहेर पडतात. आणि आता ते गेल्यानंतर लगेचच बघा प्रिया म्हणत असते की मुद्दामून हे दोघे माझ्याशी असं वागतायत, बघितलेस ना तू सगळेच जण माझ्याशी कसं वागतायत. आणि हो, मी पूर्ण आजीला काढा करून दिला होता, परंतु खरंच अगं मी त्यामध्ये काही मिसळलेलं नव्हतं, असं म्हटल्यावर प्रतिमा इथे म्हणत असते की बरं मला बरं वाटत नाही आहे, मी गेस्ट रूममध्ये जाऊन पडते. आणि हो, सायलीच्या 2 मैत्रिणी येणार आहेत, त्या आल्या की त्यांना गेस्ट रूममध्ये पाठव. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे सायलीच्या मैत्रिणी म्हणजे सखी आणि जानकी आलेल्या असतात आणि त्यावेळेस त्या म्हणतात की आम्ही आलो, येऊ का आतमध्ये, असं म्हटलं की तर प्रतिमा त्यांना आतमध्ये बोलवत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की या दोघी अचानक कसं काय आल्या, असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते की तन्वी घरी आलेल्या पाहुण्यांना असं विचारायचं नसतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रतिमा प्रियाला म्हणत असते की आम्हाला गप्पा मारत बसायच्या, तोपर्यंत तू तुझ्या रूममध्ये स्टोर रूममध्ये गेलीस तरी चालेल, असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे लगेच ती म्हणत असते की तू जास्त बोलत बसू नकोस, नाहीतर उगाचच तुला त्रास होईल, असं म्हटल्यानंतर बघा इथे सखी म्हणत असते की प्रिया जातीयेस ना, असं म्हटलं की लगेचच बघा प्रेक्षकांनो इथे प्रिया म्हणत असते की हो जातीये मी, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो ती निघून गेल्यानंतर जानकी म्हणत असते की प्रतिमा आत्या कसे आहात तुम्ही, बऱ्या आहात ना, असं त्यांच्या चर्चा चालू असते. आणि त्यावेळेस ती जानकी म्हणते की मला सायलीकडून सगळं कळलं की तुमच्याबद्दल, तुमच्या मनामध्ये इथे प्रियाबद्दल काय काय प्रश्न आहेत ते. आणि त्यावेळेस बघा इथे सखी म्हणत असते की जर आपल्याच आईला आपल्या मुलीबद्दल असे प्रश्न पडत असतील तर तेव्हा योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे. आणि मला पण माझ्या आईबद्दल असे प्रश्न पडत होते की ही माझी खरी आई आहे का नाही, किंवा यातली माझी कोणती खरी आई आहे, परंतु जिच्याबद्दल मला खरंच खूप आतुरता, प्रेम, माया वाटत होतं तीच माझी खरी आई निघली. आणि तुमच्या बाबतीत देखील असंच होईल, असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा जानकी देखील म्हणत असते की मलाही माझी आई जिवंत असून सुद्धा आईशिवाय अनाथ राहायला लागलो. आणि पण खरंच मला मधुभाऊसारखे, वडिलांसारखे माया करणारे मधुभाऊ भेटले म्हणून माझं सर्व व्यवस्थित झालं. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे प्रतिमा म्हणत असते की आपण खरं तर याच गोष्टीसाठी इथे जमलेलो आहोत की प्रियाला माझ्याबद्दल खरंच काही प्रेम, आतुरता, माया वगैरे वाटते का नाही हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला तिची आज अग्निपरीक्षा घ्यायची आहे, असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी म्हणत असते की प्रतिमा आत्या आम्ही त्यामुळेच तर दोघीजणी आलेलो आहोत आणि आम्ही खरंच पूर्ण तयारीनिशी इथे आलेलो आहोत. आणि आज काहीही करून प्रियाचा खरा चेहरा जो आहे तो आपल्याला समोर आणायचा आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथं प्रतिमा म्हणत असते की मलाही तिच्याबद्दल प्रेम, माया वाटत नाही आणि तिलाही माझ्याबद्दल प्रेम वाटतं का हे आपल्याला आज बघायचं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा चैतन्य आणि अर्जुन हे पोलीस स्टेशनला संतोषला काही प्रश्न विचारण्यासाठी आलेले असतात. आणि त्यावेळेस अर्जुन इथे चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य तू अगोदर जाऊन ये आणि तू जे काही प्रश्न विचारशील तेच प्रश्न मी परत संतोषला विचारेन आणि मग आपण बघूयात की तो प्रश्नाची उत्तर देताना वेगवेगळं देतोय का किंवा तो उत्तर सांगताना अडकतोय का. आता प्रेक्षकांनो यांचं हे बोलणं झाल्यानंतर बघा चैतन्य हा संतोषला प्रश्न विचारण्यासाठी म्हणून त्याच्याकडे आलेला असतो. आणि त्यावेळेस बघा इथे तो संतोषला म्हणतोय की संतोष मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो ते संतोष म्हणतो की तुम्हाला आता माझ्याशी काय बोलायचंय, मी जे काय आहे ते कोर्टामध्ये सगळं काही कबूल केलेलं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणत असतो की तू शांता मावशीचा खून केलास त्यावेळेस तुझ्याबरोबर कोण होतो. त्यावेळेस तो म्हणतो की मला कोणाचीही गरज नाही, मी एकट्यानं शांताचा खून केलेला आहे, असं म्हटल्यानंतर इथे बघा चैतन्य लगेच त्याला विचारतो की बरं तू जयेशच्या मोबाईलवरून अर्जुनला जे मेसेज केलेस ते कसं काय केले, म्हणजे तुला काय माहीत होतं जयेश तिथे कशासाठी आला आहे. मग त्यावेळेस इथे बघा लगेचच संतोष म्हणत असतो की मी मेसेज केले कारण मी त्यांची अगोदरची चॅटिंग वाचली होती आणि तसेच मग मी नंतर मेसेज केले. आता परत त्यावेळेस तो म्हणतोय की पण
जयेशच्या मोबाईलला तर लॉक होता, मग तू अनलॉक कसं केलास? त्यावेळेस तो म्हणतोय नाही नाही, मी त्याला चॅटिंग नव्हती वाचली, मी त्यांचं फोनवर जे बोलणं आहे ते ऐकलं होतं आणि ते मग नंतर बघूनच मी चॅटिंग केली होती असं म्हटल्यानंतर त्याचं हे अडकलेलं रूप पाहून हे पूर्णपणे समोर येतंय की संतोष हा मुद्दाम होऊन जे गुन्हा आहे तो कबूल करतोय. आणि एवढं विचारून झाल्यानंतर बघा इथे चैतन्य बाहेर येतो आणि चैतन्य आला की आता लगेचच अर्जुन देखील त्याला प्रश्न विचारण्यासाठी गेलेला असतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे संतोष त्याला म्हणतोय की तुम्ही मला एका मागोमाग का प्रश्न विचारताय, मी सर्व कोर्टामध्येच कबूल केलंय, मग तुम्ही आता मला विचारताय का? असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की आम्हाला तुझ्याकडनं काही प्रश्नाची उत्तरे जाणून घ्यायची आहेत. आणि त्यावेळेस तो म्हणतोय की तू शांताचा खून का केलास? असं म्हटल्यानंतर इथे बघा संतोष म्हणत असतो की कारण तिच्याकडे माझे भरपूर पैसे होते आणि त्यामुळे तिनं माझे पैसे देण्यासाठी नकार दिला, म्हणून मी तिचा खून केला. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की मी 1 ते 1.5 महिना झालं शांताच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, परंतु तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस असं मला कधीच आढळलं नाही. मग त्याबरोबर तो लगेच म्हणतोय की मी अशा चोऱ्या मारा करतो हे तिला माहीत झालं होतं आणि हेच तिने पोलिसांना खबर दिली होती, म्हणूनच मी तिचा खून केला. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणतो की एवढं परफेक्ट प्लॅनिंग तू कसं काय केलंस? तेव्हा लगेचच इथे संतोष म्हणत असतो की या सर्वांची मला सवय आहे, कारण मी जिथे जिथे चोऱ्या करतो त्यावेळेस मी तिथे माझे सर्व काही फिंगरप्रिंट्स जे आहेत ते पुसून टाकत असतो. मग त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की सर्व खोटं आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी तू चोरी केलीस तिथं प्रत्येक ठिकाणी तू अडकलास आणि त्याचं कारण म्हणजे तुझे फिंगरप्रिंट्स, तू कधीच आत्तापर्यंत ते पुसले नाही, मग आत्ताच कसं काय साफ केलं? त्यावेळेस तो म्हणतोय की केलं असंच, मी ठरवलं होतं, मी प्लॅनच केला होता असं. यावेळेस तो म्हणतोय की मी जे काही आहे तेवढं सर्व काही खरं तुम्हाला सांगितलेलं आहे. असं म्हटलं प्रेक्षकांनो ते अर्जुन म्हणतो की बोलशील, तूही सर्व काही खरं बोलशील, ज्यावेळेस तुला कळेल की यामध्येच तुझा फायदा आहे तेव्हा तू सर्व काही खरं सांगशील. असं म्हणून प्रेक्षकांनो इथे बघा अर्जुन तिथून निघून जातो. अर्जुन गेल्यानंतर इथे लगेचच संतोषला या गोष्टीचा पश्चाताप होत असतोय की आपण बायकोसाठी इथे जेलमध्ये आहोत. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा इथे चैतन्यजवळ अर्जुन आल्यानंतर अर्जुनला संतोष काय काय बोललं हे सर्व चैतन्य इथे विचारत असतो. आणि मग त्यावेळेस अर्जुन त्याला संतोषनं काय काय सांगितलं हे सर्व सांगत असतो आणि त्यावेळेस तो कसा अडखळत सांगत होता हेही इथं चैतन्यला तो सांगत असतो. आता प्रेक्षकांनो इथं अर्जुन चैतन्याला विचारतोय की मग तो तुला काय सांगितलं, त्यांनी तुला काय बोलला? त्यावेळेस चैतन्य देखील त्याला सर्व काही सांगितलं ते इथे अर्जुनला डिटेलमध्ये सांगत असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की मला तर काही ह्याचं बोलणं खरं वाटत नाही, कारण जो चॅटिंग मेसेज बद्दल बोलतोय ना त्याच्यावर माझा तर काही विश्वास बसत नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा एक कॉल आलेला असतो आणि तो कॉल असतो इन्स्पेक्टर सावंत यांचा आणि त्यांना शांताच्या घराबाहेर एका CCTV मध्ये प्रियाची जी गाडी आहे ती गाडी दिसलेली असते. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यातच परंतु प्रियाने तिथं जी गाडी आहे त्याचा नंबर प्लेट जी आहे ती लपून ठेवलेली असते. आता त्यावेळेस इथे चैतन्य म्हणत असतो की काय हुशार मुलगी आहे, हिनं परफेक्ट प्लॅनिंग करून शांताचा खून केलेला आहे. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की आपल्याला काहीही करून संतोषच्या बायकोपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तिच्यापर्यंत गेलं तरच आपल्याला संतोष सर्व काही डिटेलमध्ये जे आहे ते खरं सांगू शकतो. आता प्रेक्षकांनो एवढ्यातच बघा सायलीचा अर्जुनला कॉल येतो आणि त्यावेळेस सायली त्याला म्हणत असते की अभिषेकाला सुरुवात झाली, तुम्ही लवकरात लवकर या. आता इथे अर्जुन आणि चैतन्य हे तिथून जायला निघतात. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अभिषेक झाल्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघे जण आहेत ते गाडीमध्ये बसतात जेणेकरून त्यांना घरी जायचं असतं. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच गाडीमध्ये बसल्यानंतर इथे सायली म्हणत असते खरंच अभिषेक खूप छान झाला. मग त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की त्यामुळे तरी मम्माला जरा शांतता वाटेल असं यांचं बोलणं चालू असतं. आता प्रेक्षकांनो इकडे बघा यांचा प्लॅनिंग जो आहे तो वर्क करायला सुरुवात झाली आहे. आता मोबाईल सेट करून ठेवलेला आहे आणि सखीनं सायलीला व्हिडिओ कॉल केलेला आहे. आता प्रेक्षकांनो इथे बघा सायलीनं तो व्हिडिओ कॉल रिसीव्ह केलेला आहे आणि त्यावेळेस मग सखी जोरजोरात रडत असते की प्रिया प्रिया अगं वाचव वाचव असं म्हणून जानकी आणि सखी दोघीही जोरजोरात ओरडत असतात. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा प्रिया इथं आलेली असते. मग त्यावेळेस तिला जानकी म्हणते की अगं प्रिया प्रतिमा त्या ज्या आहेत त्या आतमध्ये अडकलेल्या आहेत आणि गेस्ट रूमला बघ आग लागलेली आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे बघा प्रिया म्हणत असते की गेस्ट रूमला आग कशी लागली, तेव्हा जानकी म्हणते की अगं
अगं गेस्ट रूमला आग कशी काय लागली हे काय आता विचारायचा प्रश्न झाला का? आता आपल्याला प्रतिमा आत्याला कसं वाचवता येईल हे बघायचं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की नाही नाही आई आतमध्ये असूच शकत नाही, कारण मी तिला मगाशीच हॉलमध्ये बघितलं होतं असं म्हटल्यानंतर ती म्हणते नाही मी आत्ता बघून येते की आई हॉलमध्ये आहे का. मग त्यावेळेस बघा या दोघीजणी तिला तिथून काही जाऊन देत नाहीत. मग त्यावेळेस ती म्हणते मी आता काय करू असं म्हटलं. ती म्हणते थांबा मी आत्ता फायर ब्रिगेडला कॉल करते. त्यावेळेस बघा सखी लगेच तिच्या हातातून मोबाईल जो आहे तो विस्कावून घेते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे प्रिया म्हणत असते की नाही नाही असं होऊ शकत नाही, आई आतमध्ये अडकू शकत नाही असं तिच्या मनाच्या बाता चालू असतात. पण प्रेक्षकांनो ती काही त्या गेस्ट रूममध्ये जायला तयार नसते. तेव्हा बघा इथं जानकी तिच्यावर खूप चिडते आणि तिच्या कानाखाली वाजवते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अगं तुझी आई आगीमध्ये होरपळती आणि तुझं काय ह्याला फोन करते त्याला फोन करते चालू आहे. त्यावेळेस बघा इथे लगेच सखी देखील म्हणत असते की अगं तुझ्या जागी माझी आई असते तर मी आत्ताच्या आत्ता लगेचच तिला कसलाही विचार न करता डायरेक्ट आगीमध्ये उडी मारली असती. आता प्रेक्षकांनो हे जे सर्व दृश्य आहे ते अर्जुन सायली लाईव्ह मोबाईलमध्ये पाहत असतात आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा जानकी म्हणते की अगं तुझ्या आईबद्दल हेच तुझं प्रेम आहे का, तुला तुझ्या आईचं कसलंच महत्त्व नाही आहे का असं म्हटल्यानंतर यांचं जे बोलणं चालू असतं प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा प्रतिमा आणि सुमन हे सर्व काही दृश्य लांबून पाहत असतात आणि त्यावेळेस बघा इथे प्रियाला सखी म्हणत असते की अगं तुला तुझ्या आईचं काही महत्त्व आहे का नाही असं म्हटल्यानंतर इथे बघा लगेचच प्रिया म्हणत असते की हो मला माझ्या आईचं महत्त्व आहे, परंतु मला त्याहीपेक्षा जास्त माझ्या जीवाचं महत्त्व आहे आणि मी माझा जीव असा नाही आगीमध्ये टाकू शकत. त्यावेळेस बघा इथे जानकी म्हणत असते की अगं काय मुलगी आहेस तू, स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी कसला विचार करतेस एवढा. त्यावेळेस प्रिया म्हणते की थांबा मी अश्विनला कॉल करते आणि त्यावेळेस लगेचच बघा सखी तिच्या हातातून मोबाईल ओढून घेते आणि तेव्हा ती म्हणत असते की तुझा कॉल कोणी देखील रिसीव करणार नाही. आणि प्रेक्षकांनो सायली तिकडनं पाहत असते आणि जानकी आणि सखी या दोघीजणी जबरदस्तीने तिला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रेक्षकांनो इथे प्रिया काही जागची हालत नाही आणि ती आतमध्ये डोकावून सुद्धा बघत नाही की खरंच माझी आई आतमध्ये अडकली आहे की नाही, कारण तिला तिच्या आईबद्दल प्रेम माया वगैरे काही नसतंच. आणि हेच तर सायलीला इथं प्रियाला प्रतिमा आत्याला दाखवून द्यायचं असतं. आता प्रेक्षकांना त्यावेळेस बघा इथे सखी देखील तिच्या एक कानाखाली वाजवते आणि त्यावेळेस बघा इथे लगेच प्रिया म्हणत असते की यात काय अर्थ यार, तुम्ही मला असं काय करताय. त्यावेळेस इथे जानकी म्हणते की अगं तुझी आई आतमध्ये आगीमध्ये होरपळते आणि तू कसलंच हालचाल करत नाहीस किंवा वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीस. आता प्रेक्षकांनो हे जे ते आहे ते बघा प्रतिमा ऐकून बघत असते आणि त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की अगं कल्पनाला थोडासा जरी चटका बसला तर त्या दिवशी सायलीनं किती रिॲक्ट केलं की असं तिला वाटलं की मलाच चटका बसलाय का काय, किती ती काळजी करत होती आणि तर माझी स्वतःची मुलगी असून तिची आई आगीमध्ये होरपाळते हे माहीत असून सुद्धा ती जागची हालचाल सुद्धा करत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथं सुमन म्हणत असते की वहिनी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्याचं आता उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. त्यावेळेस इथे प्रतिमा म्हणते की हो अगं मीच तिच्यावर प्रेम माया करत होते, परंतु आज मला कळतंय की माझ्याबद्दल तिच्या मनात कसलाही प्रेम माया वगैरे काहीही नाही. आणि यावेळेस बघा इथे सुमन म्हणत असते की बरं झालं मला सायलीने इथे पाठवलं, नाही तर हे दृश्य बघून तुमची काय अवस्था झाली असती वहिनी, खरंच मला याचा विचार देखील करवत नाही. असं म्हटल्यानंतर इथे बघा खरंच प्रतिमा ही खूप खचून गेलेली आहे आणि इकडे अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो की ही मुलगी स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी कसलाही प्रयत्न करत नाही. आणि प्रेक्षकांना त्यावेळेस बघा सायली म्हणत असते की जाऊ द्या आपल्याला हे तर माहीतच होतं, परंतु प्रतिमा आत्याला तिच्याबद्दल प्रेम माया वाटत होते आणि आपल्याला तेच तर ती प्रेम करण्याच्या लायकीची मुलगीच नाही हे प्रतिमा आत्याला दाखवून द्यायचं होतं आणि आपलं काम झालेलं आहे. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा सचिन आणि साक्षी हे महिपतला भेटायला आलेले आहेत आणि त्यावेळेस महिपत हा स्वतःच्या मुलीला पाहून खरंच खूप भावूक होतोय आणि त्यावेळेस तो म्हणतोय की साक्षी बाळा कशी आहेस तू. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की अण्णा सचिन माझ्याबरोबर आहे म्हणून जगतीये मी, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. असं म्हटल्यानंतर बघा इथे महिपत जो आहे तो म्हणत असतो की बाळा मी आता इथून बाहेर पडलो ना, तुला वाटत होतं ना मी ही गुन्हेगारी सोडून द्यावी, तर इथून बाहेर पडल्यानंतर मी पहिलं काम ते करणार आहे, कधी 5 रुपयाची चोरी देखील मी कधी करणार नाही आणि इथून बाहेर पडलं की मी तुम्हा दोघांचं
अण्णाचं लग्न लावून देणार आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे साक्षी म्हणत असते की खरंच अण्णा, मला आपल्या घरातली जी गुन्हेगारी आहे ती मला कधीच आवडत नव्हती आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही माझं कधीच ऐकलं नाही. आणि खरंच अण्णा, तुम्ही आता बाहेर आलात की हे सर्व काही सोडून द्या आणि आपण शांततेनं आयुष्य जगूयात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तिला महिपात होकार देत असतो आणि इकडे मात्र नागराज जो आहे तो त्याला सचिन हा खुणवत असतो की यांचं काय चाललंय. मग त्यावेळेस बघा सचिन नागराजला थोडं साईडला घेऊन जातो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की अरे काय चाललंय, याच्या काय अंगावर कसलं भूत सवार झाले. त्यावेळेस नागराज म्हणत असतो काय झाले काय माहिती, आजकाल हा असाच वागतोय आणि त्याच्या अंगावर एक चांगलं व्यक्ती बनण्याचं भूत संचार झालेला आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणतोय की मला बाहेर काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न कर सचिन. त्यावेळेस सचिन म्हणतोय की नागराज अंकल, मी त्या वकिलाशी बोललोय, परंतु तो म्हणतोय की तुमची केस खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यावेळेस नागराज म्हणतोय अरे मी एक तर खून केलाय, मी काय असे 10-12 खून केलेत का तर माझी केस एवढी कॉम्प्लिकेटेड आहे. त्यावेळेस सचिन म्हणतोय हो, आणि तुम्हाला इथून सरळ मार्गाने बाहेर काढता येणार नाही, तुम्हाला इथून पळून जायला लागेल. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे नागराज म्हणत असतो की मला मैपतनं देखील हेच सांगितलं आहे की इथून पळून जाण्यासाठी, परंतु तो आता असला एवढा सुधारल्याचा आव आणतोय की मला काय करावं तेच समजत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा इथे प्रियाचा कोणच कॉल रिसीव्ह करत नाही, परंतु ती सर्वांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यावेळेस बघा इथे जानकी आणि सखी दोघीही बाहेर येतात आणि तिला जोरदार धक्का देतात. त्यावेळेस ती म्हणते की तुमचं काय चाललंय, नाही तर माझी आई सध्या संकटात अडकलेली आहे आणि मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे आणि तुमचं काय चाललंय. त्यावेळेस बघा इथे जानकी म्हणते की तुझी आई जी आहे ती सध्या सुखरूप आहे, परंतु तुझं आता काही खरं नाही. असं म्हणून बघा तिला बरोबर एका रिंगच्या मधोमध उभी करतात आणि साईडनं गोल असं जाळ लावत असतात आणि ती आतमध्ये अडकलेली असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस ती ओरडत असते की वाचवा वाचवा, मला वाचवा, परंतु तिला वाचवण्यासाठी ना सखी येते ना जानकी येते, कारण तिला याची जाणीव करून द्यायची असते की स्वतःला चटका लागल्यानंतर काय त्रास होतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अर्जुन, सायली, मम्मा, अश्विन सर्वजण इथे येतात आणि तिला गोल घेर लावून सगळे उभे राहिलेले असतात, परंतु तिला वाचवण्यासाठी कोणी देखील पुढे येत नाही. आता प्रेक्षकांनो खरंच उद्याचा भाग हा खूप अप्रतिम असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये रविराजची एंट्री होणार आहे आणि रविराजला माफी मागून इथे प्रिया ही तिचं दाखवत असते की बघा माझ्याशी सर्वजण कसे वागतात, पण प्रेक्षकांवर रविराज देखील या सुभेदारांच्या बाजूनेच उभे असतात. आणि त्यावेळेस ते म्हणतात की अरे ही मुलगी अजून घरात काय करते, प्रताप तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढव. आता प्रेक्षकांनो खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग होता आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये संतोषच्या बायकोला जाऊन अश्विन आणि चैतन्य आणि अर्जुन हे भेटलेले आहेत आणि त्यामुळे ते संतोष सर्व काही खरं सांगेल का हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.